अच्छी सुरुवातच झाली. सीएनजी पंपाच्या बाहेर निघल्या सुरुवात झाली. ट्रॅफिक एवढं झालंय का समोर काहीच माहिती नाही, पण आज थोडंसं जास्तच वाटतंय ट्रॅफिक. तरी पूर्ण ब्रिज जाम आहे, खालनं जाम आहे आणि पोलीसवाले पण आहेत, पण ट्रॅफिक झालंय का समोर हेच माहिती नाही. इथनं वन वे यू टर्न बंद आहे, राजाना पुलापर्यंत जाणे, तरी इथं ट्रॅफिक होते, कारण काहीच माहिती नाही. चला, नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज बघू एक रिक्षावाला किती वेळ गाडीमध्ये थांबून किती पैसे कमवू शकतो, आज हे बघणार आहे. आणि कुठल्या कुठल्या लोकेशन बी दाखवून देतो की कुठं चाललोय म्हणून. तर पहिली बुकिंग कुठली पडते बघू. 9 वाजता आलोय. गॅस टाकून सनसिटीमध्ये येण्यासाठी मला कम्प्लिटली 10 वाजलेले, म्हणजे एवढा वेळ 1 तास तरी असाच चाललाय निघून. बघू पुढची बुकिंग किती वाजता तर आपण उचलतोय, किती वाजता आपल्याला किती वेळ मिळतोय बुकिंग उचलून, किती धंदा होतोय हे बी बघू आता. पहिली बुकिंग ड्रॉप झालेली आहे. आपल्याला 13 किलोमीटरची औंध भेटलेली. 13 किलोमीटरची औंध आपण सोडलेली. 13 किलोमीटरला आपल्याला भेटलेले आहेत 225 रुपये भेटलेले. आता बघू औंध मधनं कुठली पडते आणि किती रुपयाची पडते. हे आहे औंधचं दुसरं थांबायचा स्पॉट. इथलं बुकिंग चांगल्या वाजतात. आपण कुठली उचलतोय, या बानेरला जायचा रोड आहे, कुठली उचलतोय बघू आता. त्यावेळी बुकिंग वाजली नाही, आपण आता लोकल मारतोय. म्हणजे लोकल मारायचं. 24 तास बघणार आपण वाजतंय का नाही बघू. 3402 दाखवतोय. ₹53 मला परत पण जायचं. बानेरमध्ये आपण मारतोय नुसते लोकल. दुपारचा पिरियड आहे, मोठ्या काय वाजत नाहीत, त्याच्यामुळे लोकल मारतोय. लोकलमध्ये आता शाळेची चालू आहे. ते कस्टमर म्हणले की रिटर्न बी जायचे. ₹53 दाखलं. 0 पिकअपवरनं पिकअप असल्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. करू आपण पिकअप आता. बघू पुढे किती होते, किती लोकल मारायला लागतात, किती मोठ्या बुकिंग बसतात, सगळं बघू आपण. एक डब्बा, पाण्याची बॉटल आणि आपलं रेग्युलर. रिक्षावाला जेवताना कधी एक डबा खात नाही, सगळं घेतो. हो हॅलो.
रुपये 136. आपला जसं बघायला गेलं वाकडचा ड्रॉप झालाय. आता वाकडचा ड्रॉप झालाय. आता वाकडवरनं बघू पुढची कुठे भेटते. वाकडचे पैसे आपल्याला भेटलेले 131 रुपये काय तर भेटलेत. 131 नंतर कुठली पुढची राईट पडते हे बघू आता आपण. चला उबेरला भेटली आहे तातवडे. बघू आता तातवडेला पिकअप करायला जाऊ. तातवडे किती मिनिटात ड्रॉप होते आणि किती रुपये मिळतात हे बी बघू आपण. झालाय आपला हा पण ड्रॉप. आता हा ड्रॉप झालेला आहे. बघू ह्याच्या पुढचं कुठली राईड पडते. आपण आलोय आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या जवळ आहे. बघू आता दुसरी बुकिंग कुठली पडतीये किती रुपयाची पडते. लोकेशन इसका आहे का टीएस का चलता भाई. आता एक हिंजवडी पडली होती. हिंजवडी उचलली आणि बिगारी होते. 4 लोक होते. ते म्हणतात ते थोडे एक्स्ट्रा घ्या आणि चला. नाही हे त्यांच्या थोड्या एक्स्ट्रासाठी कुठल्या पोलिसवाल्यांनी जर पकडलं तर त्याचे कोण एक्स्ट्रा भरणार. त्याच्यामुळे मी तर कॅन्सल केलेली. तर जे जाईल ते जाईल. आपल्याला घेऊन देणार नाही त्यांच्यावर. पण असं कॅन्सलच करा. घेऊन नका जात बसू. थोडक्यासाठी दिवसभराचा धंदा जातो. बालेवडे हायस्ट्रीटला काय बुकिंग तर वाजत नाहीत. 1 तासाच्या घरात झाले. 1 तासामध्ये काहीच बुकिंग बसले नाहीत. बालेवडे हायस्ट्रीट आहे. हायस्ट्रीटला 1 तास बसायची वेळ येते म्हणल्यावर विचार करायची गोष्ट आहे. व्हिडिओ काढायला जातो आपण त्याच वेळी बुकिंग ऑर्डर जाते. आता 234 रुपयाची कुठली तर होती ती ऑर्डर गेली. आता बघू आपण पुढची बुकिंग किती बसते कुठली बसते. 1-1.5 तास तर बसून झालेलं आहे. तसं नसेल तरी बघू किती वेळ लागतो आपल्याला बुकिंग उचलायला. ते फक्त खास ओलासाठी. ओला भाऊ जसं हात जोडतो भाई. ते ऑटो क्लिकर जे होतं ना ते जे बंद केलंय तू ते प्लीज चालू कर राव. त्याच्याशिवाय बुकिंगच उचलल्या जात नाहीत. बुकिंग फार बुकिंग ऑर्डर जाते. 300-400 रुपयाची बुकिंग तर अजून एवढं अपडेट जेव्हापासून झाले तेव्हापासून तर उचलली बी गेली नाहीये.
ठोकले हा जस्ट आवाज आलेला